हरे कृष्णा, राधे राधे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व आनंदित असेल. तर आज आहे आमचा दिवस 7 आणि आज हरे कृष्णा. तर आज आहे आमची गोवर्धन परिक्रमा. तर आम्ही जाणार आहोत आता गोवर्धन परिक्रमा करायला. आता वाजले आहे 4:15, 4:30चा टाईम दिला आहे आम्हाला. सो बघू शकता आज अजून किती अंधार आहे. हे लोकल आहे इथले जे हात शेकत आहे कारण थंडीच एवढी आहे इकडे. सो गोवर्धन परिक्रमा करू आज आम्ही. आमचे प्रभूजी पायदळ करणार आहेत आणि काही जे भक्त आहे जे चालू नाही शकत त्यांच्यासाठी ऑटो वगैरे ठेवला आहे. सो ते ऑटोमध्ये करणार आहे. मलाही श्रीजीला घेऊन ऑटोमध्येच बसावं लागणार आहे. सो चला बघूया गोवर्धन परिक्रमाचे, करूया दर्शन. हरी बोल. तर आम्हाला निघायचं होतं 5:30ला, कारण तिथे असं म्हटलं जाते की जर सकाळी पहाटेपासून आपण परिक्रमा चालू केली तर ती आपली परिक्रमा लवकर कंप्लीट होते आणि आपल्याला नंतर उन्हामध्ये जर आपण चालत असलो तर उन्हाचा आपल्याला तेवढा त्रास पण होणार नाही. त्यामुळे आम्ही पहाटेच निघालो परिक्रमा करायला. तर आम्ही इथे पहाटे निघल्यामुळे आम्ही पाऊण तासामध्येच तिथे राधाकुंडाजवळ पोचलो होतो, कारण राधाकुंडापासून आम्हाला परिक्रमा चालू करायची होती. तर इथनं आमची परिक्रमा चालू झाली आहे. आता काही भक्त पायदळ जातात आणि काही भक्त ऑटोमध्ये होतात. जवळपास जास्तीत जास्त भक्त पायदळच जात होते. तर इथे बघा हे कुसुम सरोवर आहे. रात्रीला खूप छान दृश्य असतात इथे, लायटिंग वगैरे, आणि भगवंताची जे काही लीला असते ते इथे लायटिंगद्वारे दाखवतात. पण आता आम्ही पहाटे गेल्यामुळे विशाखा ऐसे कुसुम हाँ हाँ ऐसे बताते हैं प्राचीन काल में भगवान श्री कृष्ण हाँ यहाँ राधा रानी का पुष्प श्रृंगार किया करते थे। बैनी गुथन लीला, अच्छा चोटी होती है ना राधा रानी की, बैनी हाँ। जैसे अपने यहाँ हाँ 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 औरत लोग बाल गूंथते हैं ना, हाँ हाँ समझे समझे. बैनी गुथन लीला किया करते। अंदर में कोई छवि नहीं है, कोई प्रतिमा नहीं है ठाकुर जी का। हाँ ऐसे ही ऑन रोड सरोवर छत्री का हाँ. दर्शन। तर खूप छान इन्फॉर्मेशन दिली. ब्रजवासी होते त्यांनी. तर ही कुसुम विहारीने राधा राणी आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर श्री राधा बनविहारीचे मंदिर होतं, तिथे आम्ही व्हिजिट केली. तर हे बघा किती सुंदर असं दर्शन झालं इथे. इथे इस्कॉनचं म्हणजे प्रॉपर असं ठेवलं होतं, गुरुपरंपरा वगैरे आणि गोवर्धनची शिला वगैरे होती. आणि साईडला वरती इतकी छान फोटोज लावली होती सर्व लीलांचे, जे जे आपण दर्शन करणार आहोत त्या सर्व याचे. तर इथे आम्हाला प्रसाद वगैरे दिला आहे. तर त्यानंतर आम्ही समोर गेलो. आता वाजले होते 7:30 आणि परिक्रमा काही भक्त निर्जला होऊन करत होते, कोणी भक्त फक्त पाणी पिऊनच केली. आणि आम्ही पण म्हणजे काही खाल्लं नव्हतं, काही नाही. आमचं फक्त सुरुवातीलाच परिक्रमा जे चालू झाली ती शेवटी राधाकुंडाला संपली. तर इथे आता आम्ही आलो मानसी गंगेला. तर इथे हे मंदिर आहे, सुरुवातीचा मेन डोर आहे तिथे एंट्रीचा. तर खूप छान मंदिर होतं हे. आणि मानसी गंगा तर इतकी पवित्र आहे की खूपच सुंदर. तर इथले जे भक्त होते त्यांनी मला असं म्हणजे विचारलं की म्हणजे मनातली इच्छा वगैरे काय आहे ते. तर मी सांगितलं ते पुजारींना. त्यानंतर त्यांनी मला प्रसाद वगैरे दिला. आणि हे बघा मानसी गंगा आहे ही, दर्शन करा जय जय मानसी गंगा की जय. तर इथे आम्ही छान आचमन वगैरे केलं. त्यानंतर बाजूलाच इथे जी हरिदेव होते, म्हणजे 4 जे लीला केलेले ठाकूरजी आहे त्यातले एक हरिदेवजी मंदिर होतं, त्यांचं मंदिर होतं ते. त्यानंतर परत आम्ही पुढे आलो आणि मग इथे परिक्रमा चालू आहे. तर मग इथे 21 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. त्यातले म्हणजे 7 कोस, जसं 84 ब्रजमंडल कोस आहेत असलं त्यातलं एक 7 कोस हे आहे. तर हे होतं गोविंदकुंड. इथे पायदळ जाऊन समोरच गिरिराजजीचं मंदिर पण होतं. तर हे बघा असे इथे बरेचसे कुंड आहेत. तर उद्धव कुंड, गोविंद कुंड, असे छोटे छोटे कुंड तुम्हाला गिरिराजजीच्या तलेठीवर बघायला भेटेल. तर हे बघा श्रीवल्लभ घाट वगैरे असे थोड्या थोड्या अंतरावरच असे कुंड वगैरे होते. तर हे जे मंदिर तुम्हाला दिसतात ही गिरिराजजी मंदिर आहे. इथे खूप मोठी शिला होती गिरिराजजीची. तर तिथले आम्ही दर्शन वगैरे केले. त्यानंतर थोडा वेळ इथे बसलो, आमचं लेक्चर, प्रवचन, थोडं कीर्तन वगैरे झालं आणि मग परत आम्ही परिक्रमेसाठी निघालो. हे म्हणजे जी गोवर्धनची शिला त्याच्या खालीच आहे, म्हणजे त्याला तलेठी म्हणतात. हे बघा हे पूर्ण गोवर्धन पर्वत आहे. त्यानंतर तिथनं निघाल्यानंतर आम्ही पुचरिका लोटा इथे व्हिजिट केली, तिथे पोचलो आता आम्ही.
तर इथले पण म्हणजे खूप सुंदर असे दर्शन झाले. पहिले आपले जे शंकरजी आहेत, शिवजी आहेत, त्यांचे दर्शन केले. त्यानंतर हे बघा पुचलिका लोटाजी आहे, त्यांचं विग्रह म्हणजे जे हनुमानजीच्या रूपात आहे तेच. इथे साक्षी गोपालजी पण होते, त्यांचे पण इतकं सुंदर विग्रह होते. कुठे कुठे तर फोन आणि म्हणजे व्हिडिओज घ्यायला अलाव नव्हतं. तर परिक्रमा करता करता हे जे 1108 अशी परिक्रमा जी देतात दंडवती, तर हे जे ब्रजवासी आहेत, तर हे बघा सर्व आपलं म्हणजे वैरागी भावमध्ये ते परिक्रमा देत आहेत. तर त्यानंतर पुढे आल्यावर आम्ही बंदरांना गाईला थोडा आम्ही म्हणजे दान दिलं, अन्न जसं केळी वगैरे आम्ही त्यांना चारली आणि मग इथे आमचा नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर आम्ही आलो होतो समोर उद्धव बिहारीजी म्हणजे उद्धव कुंडला. हे बघा हे उद्धव कुंड आहे. तर इथलं पण जल आम्ही आचमन वगैरे केलं, खूप छान असं दर्शन झालं. त्यानंतर आमचे जे काही भक्त होते ते परिक्रमा करत करत पायदळ येतच होते. आम्ही ऑटोमध्ये असल्यामुळे आम्ही पुढे आलो होतो. तर इथे बघा हे महाप्रभूजीचं मंदिर होतं. इथे आतमध्ये खूपच सुंदर असं महाप्रभूजीचं मंदिर म्हणजे विग्रह होतं, खूप छान. तर इथे चैतन्य महाप्रभू जेव्हाही यायचे, विजिट करायचे, बसायचे, त्यांची जी बसायची स्थान होती ते वगैरे आत्ताही तिथेच आहे, असं चादर गादी वगैरे. मग आम्ही आलो, आता जवळपास पोचलोच आम्ही राधाकुंडला. तर ही राधाकुंडच्या जवळचीच गल्ली आहे. तर इथे श्रीजी वगैरे झोपला होता. त्यानंतर आम्ही मग राधाकुंडजवळ आलो. आतमध्ये ऑटोला अलाव नव्हतं, त्यामुळे मग आम्हाला पायदळच जायचं होतं. तर ऑटोवाल्यांनी आम्हाला सोडून दिलं. आम्ही पर ऑटो 1000 रुपये देऊन आलो होतो. त्यानंतर श्रीजी आणि मी आता पायदळ जायला निघालो. तर फायनली आम्ही पोचलो राधाकुंडजवळ आणि आमची परिक्रमा खूप छान झाली अशी. तर श्री श्री राधाकुंड की जय, श्री श्री कृष्णकुंड की जय. तर बघा दर्शन करा, किती सुंदर असं राधाकुंड आणि कृष्णकुंड आहे. तर असं म्हटलं जातात की पहिले कुंडामध्ये 4 डुबकी घ्या, नंतर कृष्णकुंडामध्ये 4 डुबकी घ्या आणि परत राधाकुंडामध्ये येऊन 4 डुबकी घ्या, तेव्हाच ती तुमचे कुंडचे स्नान कंप्लीट होते. तर इथे आमची परिक्रमा कंप्लीट झाली. सायंकाळी इथे आम्ही जिथे राहत होतो साक्षीधाम आश्रमला, तिथे आम्ही आरती वगैरे केली आणि सायंकाळचं इथे आमचं सगळ्यांसाठी एक खूप छान असा प्रोग्राम अरेंज केला होता की जे भक्त यात्रा केली त्यांच्यासाठी असं छान गिफ्ट वगैरे देण्यात आलं होतं आणि ज्यांनी ज्यांनी छान सेवा केली त्यांचं पण असं इथे स्वागत करण्यात आलं होतं. तर हे बघा सर्वांसाठी हे गिफ्ट होतं. तर गिफ्टमध्ये असं पुस्तक होतं आणि एक आपलं हरे कृष्ण महामंत्राची पाटी आणि एक चटाई असं सर्वांनाच दिलं. आणि हा बघा दुपारचा आमचा प्रसाद खूप छान दिला होता. तर आजच्या परिक्रमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. हरे कृष्णा, राधे राधे.